गाइस लास्ट ब्लॉग मध्ये आपण सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं. आता पुढे बघू. आता हे भाजी भाकरीचं जेवण मस्त असं. तर मंडळी या जेवायला. त्यानंतर गाईज इकडे पद्मावशीच्या गौरी जागवायच्या होत्या. आजच गौरी आलेल्या आहेत आणि इकडे मग आम्ही खेळत होतो गेम्स. सो बघा तुम्ही एन्जॉय करा मंगळागौर. रात्रीच्या 1:13 आणि आम्ही आत्ता आलेलो आहे मरीन ड्राइव्हला. कैसा लग रहा है गाइस? एकदम सुकून. तर आता आमची लास्ट ट्रेन होती. आम्ही लास्ट ट्रेनने आलेलो आहे आणि आता जाताना जाणार आम्ही टॅक्सीने मे बी, कारण की रस्त्याला तर काहीच दिसत नाही आहे. सो लेट्स सी. आम्हाला असं वाटत होतं की रात्रीचं कोणीच नसेल मरीन ड्राइव्हला. बघ तिकडे जाऊन बघितले तर इकडे इतकी पब्लिक होती. त्यानंतर बसलो आणि मग आलो रिटर्न घरी. फायनली नाईट मारल्यानंतर आम्ही सगळेच जण इकडे जागे होतो आणि फायनली नाईट मारल्यानंतर आता गणपती आलेला आहे GSPचा. तर किती वाजता आहेत? 4:50 झालं आणि आम्ही चाललोय गणपती बघायला. या तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. हळूहळू जमती आहे आणि अजून GSP गणपती येतोय. इकडे समोरच जाकादेवी आहे, तिकडे आलेला आहे. आपण तिथून बघूया ना. आणि इकडे पब्लिकची गर्दी होती आहे. सो फायनली गणपती आलेला आहे. सो गाईज GSPचा गणपती आलेला आहे आणि हा गणपती रिचेस्ट गणपती म्हणून जाणला जातो, कारण की ह्याच्यावरती खूप असं सोनं आणि चांदी भरलेलं आहे आणि हा आमच्या गल्लीतून जातो. सो आम्ही त्याच्यासाठी स्पेशली नाईट मारली होती आणि जागलो होतो. आणि इकडे गणपती फायनली आलेला आहे. बाप्पाचे दर्शन घेतले आणि गर्दी बघू शकता. रात्रीच्या झालेल्या आहेत 3:30 पावणे 4 वाजल्या होत्या पहाटेच्या. सो इकडे गर्दी झालेली आहे आणि इकडे सोनू दीदी आणि तिची फ्रेंड गेल्या. सकाळी आम्ही त्यांना टाटा बाय बाय केलं. पुढचा ब्लॉग तर खूपच एक्साइटिंग असणार आहे. तुम्ही कंटिन्यू बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.